आणि आपलं पावभाजीचं ताट रेडी झालेलं आहे। बघू शकता सुंदर सुंदर अशी पावभाजी। आणि हे आपण टाकूयात पावभाजीवरती असा थोडा कांदा। नमस्कार मित्रांनो, मी कैलास गोळे पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज आहे संडे आणि आज संडेचा स्पेशल मेनू। तुम्हाला हे सर्व भाज्यांवरून तर कळत असेल का आज नक्की काय बनणार आहे। तर आज आपण बनवूयात पावभाजी आणि पावभाजीसाठी घेतलाय मी कांदा, टोमॅटो, अद्रक लसूण पेस्ट, बटाटा, वाटाणा, फ्लावर, शिमला मिरची, गाजर आणि बीट आणि हे आहे अमूल बटर आणि इकडे आहेत हे एव्हरेस्टचे पावभाजी मसाले आणि आपली मिरची, हळद, जिरे ते काय आपलं सगळं घरातच आहे ते आपण नंतर घेऊयात। आता सर्वप्रथम टाकूयात आपण हे सगळ्या भाज्या बॉईल करायला किंवा शिजायला। आणि हा घेतलाय कुकर आणि ह्या कुकर मध्ये आपण सगळ्या भाज्या आणि अशा सगळ्या भाज्या टाकायच्या। कुकरच्या 2-3 शिट्ट्या घ्यायच्या आणि ती सर्व भाज्या शिजवून घ्यायच्या। चला तर पहिलं आता शिजत ठेवूयात। आपण याच्यात घातले पाणी आणि आता हे आपण बंद करूयात आणि हा असं कुकर आपण बंद केला आणि आता हा गॅसवर ठेवायच्या पहिले आपण गॅस पेटवून घेऊया। गॅस पेटवल्याशिवाय आपली भाजी शिजू शकत नाही आणि गॅस पेटवलाय आणि आता आपण हे गॅसवर ठेवलं। चला आता याच्यात 3 शिट्ट्या काढून घेऊयात। मित्रांनो, 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता आपण बंद करूयात गॅस आणि याला उतरून ठेवू जरा थंड होण्यासाठी। आणि आता ठेवू आपण कांदा फ्राय करण्यासाठी कढई चुलीवरती नाही गॅसवरती। आणि मी पेटवला गॅस। मित्रांनो, आपली कढई तापलेली आहे आणि आता आपण टाकून घेऊयात कढईमध्ये बटर। ते आपण बटर टाकले, बटर जरा गरम होऊन देऊया। मित्रांनो, बटर तापलेले आणि आता आपण टाकूयात कढईमध्ये कांदा। कांदा जरा ब्राऊन कलर झालाय। आता आपण घालूयात याच्यात अद्रक लसूण पेस्ट आणि अद्रक लसूण पेस्ट पण फ्राय करून घेऊयात। आणि आता आपण मसाले काढून घेऊयात। आपण घरी बनवलेली लाल पावडर, हळद, हे धना पावडर, पावभाजी मसाला आता थोडा टाकूयात आणि नंतर थोडं टाकूयात। आपल्या चवीनुसार मीठ, टोमॅटो टाकून घेऊया आणि आता तेल सुटोपर्यंत ग्रेव्ही अशी। मित्रांनो, आपल्या तिकडं ती प्युरी तोपर्यंत तेलामध्ये फ्राय होते तोपर्यंत आपण ह्या भाज्या आता मस्त याने ना अशी एकदम बारीक याची प्युरी करून घेऊया। तर हे बघा, हे ना असं बारीक करू याला। बघा, बारीक केल्यामुळे नाही बघा कसे घट्ट घट्ट एकदम बारीक भाज्या झाल्या। हे कशी आता आपण ह्या कढईमध्ये याला ओतूया। आता आपण हे ओतलेले याला आपण असं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। जरा असं मीडियम करूयात म्हणजे त्याला पटपट येईल। आता याला छान जरा 10 मिनिटं मीडियम गॅसवर शिजून घेऊयात आणि याच्यात मग नंतर कोथिंबीर आणि बटर घालूयात। आपली पावभाजी रेडी। आणि आता पावभाजीच्या सुगंधाने मला भूक लागली आणि आता खायची मला पावभाजी। आणि हा आपला अजून पाव बटर मध्ये गरम करायचे राहिलेत। आता पाव पण आणलेले, मी तुम्हाला पाव दाखवतो। आणि हे आणले सकाळी बेकरीतून गरमागरम पाव, आता थंड झाले पण सकाळी गरम होते। आणि आता हे पाव आपण असे हे पाव आणि हे पाव आता आपण ह्या बटर मध्ये गरम करून घेऊया। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे हा तवा। तर हा तवा पहिला धुवूया
आणि मग याच्यात बटर गरम करूयात. असं तव्याला लावलं का पाव घेऊया असे, आणि बघा हे असे पाव असे दोन्ही कोण पहिलं त्याला बटर घेऊन यात, आणि आता याला मस्त जरा ब्राऊन कलरचे असतोपर्यंत भाजून घेऊयात. मित्रांनो आधी नाही का आपण थोडा पावभाजी मसाला टाकलेला, आणि आता बाकी जसं वरून टाकूयात, म्हणजे याचा फ्लेवर चांगला बसतो पावभाजी मसाल्याचा. आणि आता मिक्स करून घेऊया. आपली पावभाजी रेडी झालेली आहे, आणि आता आपण त्याच्यावर टाकूयात कोथिंबीर. हे काय बटर काही पडत नाही म्हणून आपण याला सुरीचा आधार घेऊयात. आणि आता फायनली ते बटर टाकलेले, आणि आता गॅस बंद करून घेऊयात. आणि आपली पावभाजी आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे. पाव कसे आपले छान फ्राय झालेत, ब्राऊन कलरचे झालेत, आणि आता हे खाण्यासाठी रेडी झालेत. अशा हे आपल्या संपूर्ण 3 लाद्या फ्राय करून घेऊयात. चला मित्रांनो, आपली सगळी रेसिपी पूर्ण झाली, आणि आता लागली भूक, आणि आता मला खायची पावभाजी, म्हणून आता चला पावभाजी आपण वाढून घेऊयात. ही आहे पावभाजी, आणि अशी मी ही टाकली ताटामध्ये. हा कांदा, आणि त्याच्यात मिक्स थोडी कोथिंबीर, थोडे लिंबू घेऊयात आपल्याला, आणि हे घेऊयात 2 पाव. आणि आपलं पावभाजीचं ताट रेडी झालेलं आहे. बघू शकता सुंदर सुंदर अशी पावभाजी, आणि हे आपण टाकूयात पावभाजीवरती असा थोडा कांदा. वाव. आणि चला पावभाजी खायला सुरुवात करूयात. मित्रांनो खूप टेस्टी पावभाजी झालेली आहे. तुम्ही पण या रेसिपी वापरून बघा. या पावभाजी खायला